आपण दरवेळेस ऐकतो लाईफ आहे ना एक मॅजिक आहे. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी त्यातून मिळतात असं आपण ऐकतो. पण एक तुम्हाला एक आज ट्रू एक गोष्ट सांगते, लाईफ मॅजिक करते आपल्याबरोबर. जादू होती, पण ती होती ती आपल्याला का दिसत नाही? त्याचं आज आपण आन्सर पाहू. जादू होती. ती 3 पॉइंटनी जादू आपण पाहिजे. सगळ्यात काय जादू होणार आहे, ती आपल्या विचाराचं बटन जसं की थॉटचं बटन आपण ॲक्टिव्ह करतो. म्हणजे आपण ज्यावेळेस टीव्ही पाहतो, त्यावेळेस काय करतो माहिती आहे? आपल्याला जर चॅनल बदलायचा असेल, मग आपण रिमोट कंट्रोलचा उपयोग करतो. मग काय होतं? चॅनल बदलतं. तोच फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. आपल्याला आपली थॉट प्रोसेस जी आहे, विचार करायची पद्धत आपण जर थोडी बदलली, रिमोटसारखं बटन दाबलं, ती जर बदलली, तर नक्कीच आपल्याला ती जादू हळू-हळू दिसायला लागते. विश्वास बसतोय? नाही ना? कारण आपण आपले थॉट प्रोसेस बदलायला तयारच होत नाही. आपल्याला वाटतं असं काय होणार आहे? विचार बदलून तरी एवढं सगळं करून काय बदल होत नाही. विचार बदलून काय होणार आहे? अहो, विचार बदलल्याच्या नंतरच आपल्याला त्याचा रिझल्ट थोडा दिसेल ना. बघा, आपण असं म्हटलं, की नाही माझ्याबरोबर काही चांगलंच होत नाही, मला कोणी साथच देत नाहीये, घरात सगळे माझ्या विरोधातच आहे. हळू आपल्याला त्याचा रिझल्ट दिसायला लागतो. तुम्हाला डेमो करून पाहायचा असेल, तर तुम्ही पाहायला चालू करा. कधीतरी असं करा, की सकाळपासून सुरुवात करा चिडचिड करायची. बघा तुमचा दिवस कसा जातो. आणि त्याच्याच अपोझिट जर तुम्ही असं ठरवलं, सकाळी उठताय आणि सांगताय, आज दिवस माझा खूप छान आहे. आज दिवस माझा खूप छान आहे. कारण तुमची थॉट प्रोसेस तुम्ही बदलायला चालू केलं, की नाही ठीक आहे ना, थोडासा प्रॉब्लेम आहे, मी सॉल्व्ह करते. खूप छान आहे. माझी मुलं पण खूप छान आहे. माझी फॅमिली पण खूप हॅपी आहे. तुम्ही असा विचार करा. बघा, त्या दिवशी तुमच्या लाईफमधला तो दिवस खूप खास असणार आहे. ट्राय करून बघाच. कारण ज्यावेळेस आपण डेमो करत नाही, तोपर्यंत आपला विश्वास नाही बसत. बाकी सगळ्या गोष्टीवर विश्वास असतो. पण ज्यावेळेस चांगल्या गोष्टीचा विचार येतो ना, नक्कीच आपण विश्वास थोडा कमी ठेवतो. कारण आपल्याला रिझल्ट पाहिजे असतं. आपल्याला ती गोष्टीची प्रोसेस करायला वेळच कुठे आहे, असं आपण म्हणतो. पण जर तुम्हाला ही जी लाईफ आहे त्याचं जर मॅजिक पाहायचं असेल, तर तुम्ही स्वतः त्याचा डेमो पहा आणि रिझल्ट पहा, की थॉट प्रोसेस बदलली तर नक्कीच रिझल्ट दिसतो आणि हा रिझल्ट म्हणजेच आपल्याबरोबर मॅजिकल गोष्टी घडायला लागतात, मॅजिक घडायला लागतं. आता दुसरा पॉइंट आपण पाहू, की ज्यावेळेस आपण बोलतो ना, जे फील करतो, बोलणं म्हणजे फील करणं आणि फील केल्याच्या नंतर ही पॉवर आपल्याला दिसायला लागते. आता हा जो दुसरा पॉइंट आहे, फील केल्याच्या नंतर त्याची पॉवर, ती कशी आहे? आपण फक्त म्हणतोय, "मी खूप सुखी आहे." फक्त म्हणतोय, सुखी आहे. पण ते मनातून पाहिजे. हां, ठीक आहे. दुसऱ्यांना माझ्यापेक्षा एवढं नाहीये, खूप कमी आहे. थँक यू. मी आज खूप आनंदी आहे. खरंच आनंदी आहे. मी आभारी आहे. हे ज्यावेळेस फील करणं, स्वतःला समाधान मानणं, त्याच्यानंतर तुम्हाला त्याची पॉवर दिसेल. म्हणजेच काय, तुम्हाला मॅजिक पाहिजे ना, तर मनातून असं खोटं-खोटं नकोय. कारण ह्या युनिव्हर्सला आहे ना कन्फ्युजन होतं. मग तुम्ही खरंच आनंदी आहे, मग चिडचिड का करताय? मग खरंच तुम्ही समाधानी सॅटिस्फाय आहे, तर तुमच्या चेहऱ्यावर हसू का दिसत नाहीये? युनिव्हर्स तुमच्यावर कन्फ्युज व्हायला देऊ नका. कारण युनिव्हर्सला फक्त फ्रिक्वेन्सी पाहिजे. तुम्ही जे बोलता, तुम्ही जे बसता, तुम्ही जे उठता, ते जे आहे ते खूप असं हॅपीवाला मोमेंट पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही हॅपीवालं फील मोमेंट करता, बरोबर तुम्हाला त्या प्रकारचं मॅजिक तुमच्या समोर येईल. तुम्ही खरंच हॅपी आहे, तर त्या प्रकारे तुमच्या ॲक्शनमधून, तुमच्या बॉडीमधून तसं दिसू द्या. तुम्हाला बरोबर तुमचं मॅजिकल दिसेल. आणि ही लाईफ जर खरंच मॅजिकल आहे, तर तिसरा पॉइंट तुम्हाला नक्कीच वापरावा लागेल. ते म्हणजे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजेच मॅजिक. परत ऐका, ग्रॅटिट्यूड म्हणजेच मॅजिक. ह्या युनिव्हर्सला, ह्या सगळ्या गोष्टींना आपण ज्यावेळेस थँक्स म्हणू ना, त्यावेळेस नक्कीच आपल्याला खूप छान आपल्याबरोबर मॅजिक घडू शकतं. जसं की बघा, आज मी वेळेत उठले. थँक यू. आज मी वेळेत उठू शकले. म्हणजेच मला उशीर नाही होणार. हां, असं की आज एक शब्द तुम्ही ज्यावेळेस आवाज दिलाय आणि तुमच्या मुलाने तो ऐकलाय, तर थँक आज माझ्या बाळाने माझं काम ऐकलं किंवा तो माझा शब्द ऐकला आणि तुम्ही वेळेत ऑफिसमध्ये पोहोचलाय, तरीसुद्धा थँक आज मला कमी ट्रॅफिक लागला. आज माझी दगदग कमी झाली. आज मी वेळेत आवरलं. थँक ज्यावेळेस आपण आभार मानायला लागतो ना, तर खरंच आपल्याबरोबर मॅजिक घडतं. कारण हे मॅजिक घडायसाठी थोडंसं बिलीव्ह ठेवावं लागतं. ज्यावेळेस आपण विश्वास ठेवायला लागतो, की नंतर आपल्याला त्याचा रिझल्ट दिसायला लागतो. नक्कीच ट्राय करा. कारण तुम्हाला जर मॅजिक पाहिजे लाईफमधलं, तर तुम्हाला नक्कीच 3 पॉइंटवर लक्ष द्यायचं. खूप छान मॅजिक पाहिजे, खूप छान त्या आनंदामध्ये स्वतःला ग्रेटफुल ठेवायचंय. हे सगळं तुम्हाला मॅजिक पाहिजे ना, आज चालू करा. उठल्याच्या नंतर आपण जेव्हा सकाळी उठतो, तर त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी चालू करायचं, की आज माझा आहे ना मॅजिकचा दिवस आहे. आजचा डे मॅजिक डे. तर मग काय? पटपट आपल्या कामामध्ये कसं हॅपी राहता येईल, ते कसं फील करता येईल, कसं ग्रॅटिट्यूड देता येईल, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ आणि मग मॅजिक पाहू. आहे का तयार मॅजिक पाहायला? चला तर मग आपण आजचा दिवस डेमो करू आणि जर आपल्याबरोबर मॅजिक घडत असेल, तर नक्कीच ही लाईफ म्हणजे मॅजिकल आहे, जादू आहे आणि ती नक्कीच जादू करते. याच्यावर तुमचा फुल ट्रस्ट बसा. तर थँक्यू. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. असाच व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करा. थँक्यू.